मनरेगा अंतर्गत जिल्ह्यात 50,000 जलतारा निर्माणाची मोहीम। भूजल पातळी वाढीसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा पुढाकार। प्रत्येक एकर शेतजमिनीत एक शोषखड्डा उभारण्याचे उद्दिष्ट। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मनरेगा अंतर्गत जिल्ह्यातील भूजल पातळी वाढवण्यासाठी 50,000 जलतारा म्हणजेच शोषखड्डे तयार करून एक आदर्श मॉडेल उभं करावं अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तालुका प्रशासनाला दिल्या आहेत। दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडलेल्या या आढावा बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यश, उपजिल्हाधिकारी रोहियो शक्ती कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे तसेच सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि कृषी अधिकारी सहभागी होते। जिल्हाधिकारी येडगे म्हणाले की हे अकुशल स्वरूपाचं काम असल्याने शेतकरी स्वतः जॉब कार्ड काढून या प्रकल्पात काम करू शकतात। प्रत्येक गावात किमान 50 शेतकरी सहभागी व्हावेत। यावेळी जलतारा प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडिओ सादर करण्यात आला। पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी 4x4 6 फूट आकाराचे शोषखड्डे तयार करण्यात येणार असून त्यात मोठ्या दगडांचा वापर केला जाईल। यामुळे पाण्याचा निचरा सुलभ होईल, ओलावा टिकेल आणि पिकांची उत्पादकता वाढेल। या प्रकल्पासाठी डोंगराळ भागात 5,263 रुपये आणि इतर भागात 4,642 रुपये प्रति काम मंजूर आहेत। या योजनेतील 90% कामे अकुशल स्वरूपाची असल्याने ग्रामीण जनतेसाठी रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे। 1 मे रोजीच्या ग्रामसभेत जलतारा प्रकल्पाचे प्रस्ताव सादर करून मंजुरी दिली जाणार आहे। 5 मे पर्यंत लाभार्थ्यांची निवड करून प्रस्ताव तयार होणार असून 10 मे पर्यंत कामाचे आदेश दिले जातील। 20 मे पर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील 50,000 शोषखड्डे पूर्ण करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे। जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे कामाचं निरीक्षण करण्यासाठी गाव पातळीवर प्रत्यक्ष भेटी देणार असून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीकडे जिल्हा प्रशासन गंभीरतेने पाहत आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।